अहो काय खाताय? शेव. अहो शेव काय खाताय? मी आज तुमच्यासाठी झणझणीत शेव भाजी बनवते. अरे वा. बनवणार. नमस्कार, शिवानीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शेव भाजी कशी बनवणार ते पाहणार आहोत. तर त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते बघा. त्यासाठी मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो चिरून घेतले. जे आपण शेव भाजी बनवणार आहे त्यासाठी तिखट शेव घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतला आहे, अद्रक घेतलाय, खोबरं चिरून घेतलंय आणि कोथिंबीर. तर हे मसाले आता आपण भाजून घेणार आहोत. गॅस चालू करून कढई गरम करून घेऊया आणि जे सगळे सामान घेतलं आहे ते आपण भाजून घेणार आहोत. तर आपण आता पहिल्यांदा जे बारीक चिरून घेतलेलं खोबरं आहे ते आपण लालसर भाजून घेणार आहोत. जर आपल्याकडे भाजीला काय नसेल आणि भाजी काय करू हा प्रश्न जर पडलेला असेल तर आपण शेव भाजी बनवू शकतो. एकदम झटपट आणि एकदम छान लागणारी अशी रेसिपी आहे आणि एकदम पटकन होते. त्यासाठी आपण खोबरं असं थोडस लालसर वेळेपर्यंत भाजून घेऊया. तर आता बघा आपलं खोबरं असं लालसर असं भाजलेलं आहे. तर ते आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण घेऊया भाजून. जसं की आता सगळ्यांची जी शेव भाजी बनवण्याची पद्धत ती सगळ्यांची वेगवेगळी आहे. जसं म्हणतात ना, गाव बदले जशी भाषा बदलते तसे आपली जी करण्याची पद्धत पण बदलते. आता थोडस आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया जेणेकरून आपला कांदा भाजेल. थोडस तेल टाकले कांदा भाजण्यापुरता. असा लालसर होईपर्यंत पण कांदा पण आपण भाजून घेणार आहोत. बघा आपला कांदा असा लालसर व्हायला लागलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण अद्रक घेतलेला आहे ते टाकून घेऊया आणि लसूण, आणि ते पण 2 मिनिटं भाजून घेऊया. आणि त्याच्यामध्ये अजून 2 हिरवी मिरची ऍड करूया आणि ती पण व्यवस्थित भाजून घेऊया. असा कांदा आणि जे लसूण अद्रक मिरची आहे ना आपले भाजून झाले ते आपण आता काढून घेऊया. त्याच पद्धतीनं आपला जो टोमॅटो चिरून घेतलेले ते पण आपण भाजून घेऊया. जे आता आपल्या भाजीसाठी लागलेलं जे साहित्य आहे ते आपण सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. टोमॅटो असा मऊ होईपर्यंत चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा. अशा प्रकारे आपलं जे टोमॅटो आहे तो असा मऊ झालेला आहे. आता तो आपण भाजून तयार रेडी झालेला आहे. तर तो पण आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळं जे टोमॅटो कांदा खोबरं ते सगळं भाजून घेतलं. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून हे वाटण आपण वाटून घेणार आहोत. तर आपण हे सगळं साहित्य आहे ते थंड करून घेतलं. तर आपण आता ते मिक्सर मध्ये वाटून घेऊया. जो आपला मसाला आहे तो बारीक नाही झाला तर थोडस त्याच्यामध्ये थोडस पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तो आपला मसाला बारीक होईल. बघा असा बारीक झालेला आहे. शेवभाजी बनवणार आहे पण ती विशेष म्हणजे ती मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे. ही एक खासियत आहे. आणि जो गावाकडचा जो टच असतो ना तो आपल्याला येणार आहे. आपण नॉर्मली कढईमध्येच भाजी बनवतो, तर मी ही भाजी आज कढईत न बनवता मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे. मातीच्या भांड्यावर बनवलेली जी
बनवलेली जी चव आहे ती अप्रतिम लागते, म्हणजे गावाकडील आपल्याला आठवण येईल. तर आपलं हे वाटून तयार झालंय. तर आता आज एक विशेष आहे की आज मी भाजी कढईमध्ये न बनवता मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे. तर त्यासाठी हे जे मी मातीचं भांड घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतले. तर ते आता मी गरम करण्यासाठी ठेवत आहे. ते भांड गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला काय काय मसाले लागणार आहे ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपल्याला जे तडका द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला जिरे घेतलेले आहेत, मोहरी घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, हळद, घाटी मसाला आहे, गरम मसाला आहे, धना जिरा पूड आहे, फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता आपण भांड गरम झालं की त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घ्यायचं. आता हे आपली कढई नॉर्मली पटकन गरम होते, पण हे जे मातीचं भांड आहे थोडं गरम होण्यासाठी जरा वेळ लागतो, त्यासाठी गरम करून घ्यायचं. तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आपलं भांड गरम झालंय तर त्याच्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेऊ. तर आपलं भांड गरम झाले, तेल गरम झाले, तर त्यात आता आपण पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊया आणि नंतर जिरे टाकून घेऊया. आपले जिरे तडतडले त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ. आता बघा आपला कढीपत्ता असा छान तडतडला. त्यामध्ये आता जे आपण वाटण करून घेतलंय ते आपण टाकून घेऊया. तर आता जो आपण वाटून घेतलेलं होतं ते असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. हे मातीचं भांड स्वयंपाकासाठी कसं यूज करायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हे बघा आपला आता जो वाटण आहे त्याला बघा असं तेल सुटायला लागलं. त्याच्यानंतर आता आपला हा मसाला भाजलेला, त्याच्यानंतर आता आपण जे बाकीचे मसाले आहेत ते आपण टाकून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये 1 चमचा धना जिरा पावडर टाकून घेतली, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमच हळदी पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची, आणि तुम्ही जसं तिखट खाता तसं हा घाटी मसाला. आमच्याकडे झणझणीत खातात तर त्यासाठी मी हे 3 चमचे मसाला टाकत आहे. तर हे मसाले असे व्यवस्थित भाजून घेऊया आणि नंतर हे सगळे मसाले 2 मिनिटं असे आपण परतवून घेऊया. आता हे आपला भाजून मसाला तयार झालाय. त्याच्यामध्ये मी जेव्हा आपण भाजी बनवायला स्टार्ट केली तेव्हाच मी एकीकडे गरम पाणी ठेवलं होतं की गरम पाण्याने चव ही येते आणि जो आपला भाजीला कट येणार असतो तोही छान येतो. त्यासाठी मी गरम पाणी करून घेतलं होतं. तर आता ते गरम पाणी आपण आता ओतून घेऊया. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे मीठ. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. मी 1 चमचा मीठ घालून घेते. तुम्ही पाहू शकता बघा आपल्या भाजीला असा सुंदर असा कट आलेला आहे. ही भाजी बघा तुम्ही पाहू शकता भाजीला असा सुंदर असा कट आलाय. एकदम अशी झणझणीत अशी आपली शेवभाजी तयार आहे. आता आपण ह्याच्यात शेव टाकूया. शेव टाकल्यानंतर ही भाजी आपण गरमागरम खायला घेऊया, कारण थंड झाल्यानंतर जरा छान लागत नाही, तर गरम गरमच खायची. मग काय करू, जर आपल्याला बनवली लगेच खावायची नसेल तर आपण जेव्हा खायची तेव्हा आपण शेव टाकू शकतो. नाहीतर शेव मऊ होईल आणि जशी चव बदलेल, त्यामुळे ती शेवभाजी गरमागरमच खायला छान लागते. झाली की नाही शेवभाजी तयार? हो झाली आहे. आणि ते पहा, हे पहा शेवभाजी तयार झाली आहे. खाऊन सांगा कशी झाली आहे ते. थँक्यू. अशा प्रकारे आपली शेवभाजी बनून तयार झाली आहे. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. धन्यवाद.